नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इको बँक भरती संदर्भात नवीन जाहिरात आली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, ह्या भरतीच्या माध्यमातून 250 जागासाठी इथं भरती आलेली आहे किंवा जाहिरात घोषित करण्यात आलेली आहे. तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपण आमच्या WhatsApp, Insta किंवा Telegram ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. जेणेकरून भरती संदर्भात जे वेगवेगळे व्हिडिओ आम्ही बनवत असतो त्याच्या संदर्भातले नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळत राहू. तर मित्रांनो, चला व्हिडिओ स्टार्ट करूया. व्हिडिओमध्ये पाहूया की यासाठी लागणारी पात्रता काय आहे. तर माहिती अशी मिळाली आहे की युको बँक कोलकाता येथे मुख्यालय असलेली एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून ही भारत सरकारच्या अंतर्गत काम करत असते. युको बँकमध्ये 2025मध्ये आता 250 लोकल बँक ऑफिसर LBO आणि 60 स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता एकूण पदसंख्या जर आपण बघितली तर यामध्ये 250 जागा आहेत. आता आपण ह्यामध्ये 250 जागाची माहिती पाहणार आहोत. तर पदाचं नाव इथं काय देण्यात आलेलं आहे? लोकल बँक ऑफिसर LBO 250 जागा इथं घोषित करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, इथं आपण आमच्या चॅनलवर आल्यानंतर आपल्याला विविध असे बाकीचे जे रिक्वायरमेंट सध्या चालू आहेत त्याचे पण व्हिडिओ आपण इथून पाहू शकता. यामध्ये मित्रांनो, वेतन श्रेणी काय ठेवण्यात आली आहे बघा. वेतन श्रेणी आहे 48,480 प्लस 2,000 अशी जर वेतन श्रेणी बघितली तर 85,920 पर्यंत इथं वेतन श्रेणी ठेवण्यात आलेली आहे. वेतन श्रेणीचा प्रकार काय आहे तर ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1 असा इथं वेतन श्रेणीचा प्रकार ठेवण्यात आला आहे आणि वेतन श्रेणीची इथे सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे. आता यासाठी ॲप्लिकेशन करत असताना शैक्षणिक पात्रता सर्वात प्रथम जी आहे ती म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. BA, BCom, BSc असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. इंजिनिअरिंग डिग्री असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठातून ती डिग्री असणं आवश्यक आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन करत असताना 1 जानेवारी 2025 रोजी किमान वय 20, कमाल वय 30 असणं आवश्यक आहे. आता यामध्ये आरक्षणाच्या नियमानुसार 5 वर्षे सूट SC ST प्रवर्गातील उमेदवाराकरता, तर OBC प्रवर्गातील उमेदवाराकरता 3 वर्षाची सूट इथं देण्यात आलेली आहे. म्हणजेच बघितलं आपण कमाल वय जर बघितलं SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारासाठी 35 होतं आणि OBCसाठी 33 वयापर्यंत आपण अर्ज करू शकणार आहात. एक्झाम फीचा जर आपण विचार केला की ॲप्लिकेशन फी तर काय आहे तर जनरल OBC EWS करता ₹850 इथं फी ठेवण्यात आली आहे विथ GST फी आहे. तर SC ST करता आणि PWD करता इथं ₹175 इथं फी ठेवण्यात आलेली आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. ही फी आपण ऑनलाईन जी पद्धत आहे जसं की UPI, नेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भरू शकता. फी भरण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2025च्या दरम्यानच फी भरायची आहे. 16 जानेवारीपासून ते 5 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान आपल्याला ही फी भरता येणार आहे. आता इथं परीक्षेची रचना कशी असणार आहे पाहायचं आहे. तर आपण बघितलं तर परीक्षेमध्ये हे विषय देण्यात आलेले आहेत. हे सर्व आपल्याला इथं विषय देण्यात आले आहेत. त्याची इथं प्रश्नसंख्या आहे, कमाल गुण आहेत, माध्यम कसं आहे आणि त्यासाठी वेळ किती आहे अशी संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे बघा. रिझनिंग आणि संगणक योग्यता 45 इथं प्रश्न आहेत, 60 गुण. इंग्रजी आणि हिंदीमध्ये वेळ 60 मिनिटं. असं प्रत्येकासाठी जर बघितलं आपण तर आपण इथं वेळ पाहून घ्यायचा आहे. टोटल 155 प्रश्न आहेत, 200 कमाल गुण आहेत, 3 तास इथं वेळ आपल्याला देण्यात येणार आहे या परीक्षेसाठी. आता यामध्ये महत्त्वाच्या तारखा 5 फेब्रुवारी 2025 लास्ट तारीख आहे ॲप्लिकेशन करायची. परीक्षेची तारीख अजून तर आपल्याला समजण्यात आली नाही किंवा कळवण्यात आली नाही. नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला ही जाहिरात किंवा काही माहिती असेल परीक्षेची लवकरात लवकर सांगण्यात येईल. एकदा का आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला परीक्षेसंदर्भात तारीख किंवा कॉल लेटर संदर्भात जी माहिती आहे ती वेळोवेळी आपल्याला मिळत राहणार आहे SMS च्या माध्यमातून. तरीसुद्धा आपण अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. आता इथं आपण महत्त्वाच्या लिंकसुद्धा दिल्या आहेत जसं की जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे आपण. ऑनलाईन अर्जासाठी आणि अधिकृत वेबसाईटसुद्धा इथं पाहू शकता. नोकरीचं ठिकाण जर बघितलं आपण इको बँकेच्या जिथं ब्रँच असतील त्या ब्रँचमध्ये आपल्याला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही नॅशनलाइज बँक असल्यामुळे आपल्याला ऑल ओव्हर द इंडिया आपल्याला इथं नोकरीची संधी मिळणार आहे. आता इथं आम्ही काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या एकदा आपण पाहून घ्यायचं आहे. तर सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि भरायच्या अगोदर सर्वात प्रथम नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. दिलेली पात्रता आपण धारण करत असाल तरच अर्ज भरा, जेणेकरून आपण ॲप्लिकेशन फी जी भरणार आहे ती नॉन रिफंडेबल आहे. त्यामुळे आपण अर्धवट अर्ज भरला, चुकीचा अर्ज भरला तर फी जी आहे ती आपली कधीच पाठीमागं मिळणार नाही, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण बँक भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. कारण जर बघितली तर युको बँक ही भारत सरकारच्या अंतर्गत काम करणारी बँक असून या माध्यमातून आपण सरकारी नोकरी मिळवण्याचं आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करू शकता.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. याच भरतीच्या संदर्भात काही प्रश्न शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.